मध्ये किती महत्व द्यायचं. लोक दृश्यामुळे भावभावाशी भांडणार, भावभावाशी जो भांडणं होतात ना. बरं कोणी नेणार नाही, हा बी नेणार नाही, तो बी नेणार नाही. हा सत्य कळलं नाही ना, सत्यच कळलं नाही. हा एवढशी याच्यावर सुद्धा भांडतो. असं सोबत काही आणलंय का? आता मला गेवरायचा एक जण साधं घेते ना फोन आला, ते ना आपा शेजारी नंग ठेवू म्हणे, तू दरवर्षी बाण करतो म्हणे, दरवर्षी बाण करतो म्हणे. आता हे गुरुला काही विचारायला नाही पाहिजे, पण त्याने विचारलं. मग मी त्याला एकच सांगितलं, जमीन तुम्ही घेतले का? नाही म्हणे, आमचे वडलोपार्जित ती. मग वडलोपार्जित ती म्हणे. म्हटलं मग जर नसती तर, समजा जर नसती तर, नाही मग नसती तर मग काय भानगडीत पडतो. नाही या समज ना, तो सरकेल सरकेल किती सरकेल तो, हा पाटा दोन पाटा सरकेल, नाही म्हणून समज ना. काय नाही अवघड आहेत दोघं. किती सांगू तुम्हाला बरं का. एक कुत्र होतं आणि ती शेपूट आहे, ते तोंडातच येत नव्हती. ती शेपूट आहे ना, ते असं असं गरगर गरगर फिरलं ते. आता सांगा तुम्ही, कुत्र्याचं शेपूट तोंडात येईल का? हे पटलं. किती बिंगत होता तो बिंगत होता इकडं. तुम्ही बिंगताय ते कळलं का तुम्हाला? किती पडतायत, किती बिंगतायत, किती बिंगतायत. काय तिच्या आईला स्थिरच नाही. इथे म्हणतात स्थिरावाला समाधीस्थ चित्तप्रज्ञ. आणि जेव्हा फिरून फिरून दमलं पडलं, ते पडलं तर आपोआप तोंडात आली ती शेपूट. चिमणीच्या आईला पडण्यापेक्षा एवढं गरगर फिरण्यापेक्षा पळून घेतलं असतं तर परत तोंडात आले असते. तसं स्थिर व्हा. आणि स्थिर झाल्याशिवाय तो सापडणारच नाही तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत सापडणार नाही. हा